गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडणं आता चांगलंच महागात पडणार आहे। वाहतुकीचे नियम मोडाल तर आता मोठा फटका बसेल, कारण दंडाची रक्कम 10 पटीनं वाढवण्यात आली आहे। कोणता नियम मोडला तर किती फाईन आकारला जाईल हे जाणून घ्या या व्हिडिओतून। राज्यातील दोन चाकी गाडी असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। बघा, येणारे 1 फेब्रुवारी पासून या दोन चाकी गाडीवरती 5 कडक नियम आता लागू होणार आहेत। या 5 नियमांचे पालन करा, अन्यथा तुम्हाला 25,000 रुपयापर्यंत दंड सुद्धा होणार आहे। बघा मित्रांनो, वाढलेल्या अपघातांना रोखण्यासाठी आणि राज्यातील वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हे 5 कडक नियम आता सर्व प्रकारच्या दोन चाकी चालकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। बघा, जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची दोन चाकी गाडी असेल, यामध्ये स्प्लेंडर गाडी असेल, स्कूटी गाडी असेल, युनिकॉर्न गाडी असेल, अशा कोणत्याही कंपनीची दोन चाकी गाडी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हे 5 नियम आता पाळावे सुद्धा लागणार आहेत। बघा मित्रांनो, हे 5 नियम अत्यंत कडक आहेत। यातील काही नियम जुने आहेत, काही नवीन नियम आहेत, तर काही जुन्या नियमांमध्ये आता बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील ज्या नागरिकांकडे दोन चाकी गाडी आहे त्या सर्वांना हे नियम जाणून घेणं गरजेचं आहे। बघा, राज्यातील सर्व दोन चाकी चालकांना हे 5 नियम जाणून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खिशाला मोठ्या प्रमाणामध्ये कात्री लागू शकते, तुमचं महिन्याचं बजेट सुद्धा कोलमडू शकतं। त्यामुळे राज्यातील सर्व दुचाकी चालकांनी हे 5 नियम जाणून घेणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, या 5 नियमांपैकी पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, या पहिल्या नियमांतर्गत तुम्हाला कमीत कमी सरासरी 1,000 रुपयांच्या आसपास दंड सुद्धा भरावा लागू शकतो। म्हणजेच या 5 नियमांमधील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला कमीत कमी 1,000 रुपयांच्या आसपास दंड भरावा लागू शकतो। यासोबत मित्रांनो, आता जर तुम्ही दुसरा नियम मोडला तर बघा, कळत नकळत तुमच्याकडून दुसरा नियम मोडला गेला तर तुम्हाला थेट 2,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। बघा, पहिल्या नियमांतर्गत पहिला नियम मोडला तर तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड, दुसरा नियम मोडला तर तुम्हाला सरासरी 2,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। यासोबत मित्रांनो, जर तुम्ही तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, अन्यथा याच्यातून तुमची सुटका सुद्धा होणार नाही। बघा, पहिल्या नियमांतर्गत 1,000 रुपयांचा दंड, दुसऱ्या नियमांतर्गत 2,000 रुपयांचा दंड, तिसऱ्या नियमांतर्गत 5,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। परंतु मित्रांनो, चौथा आणि 5वा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, हे 2 नियम पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, कारण हे 2 नियम पाळणं राज्यातील प्रत्येक दुचाकी चालकांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची दोन चाकी गाडी असेल तर तुमच्यासाठी हे 5 नियम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। आता बघा मित्रांनो, जो चौथा नियम आहे, जर तुम्ही चौथा नियम मोडला तर तुम्हाला थेट 10,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। यातून तुमची कसल्याही प्रकारे सुटका सुद्धा होणार नाही। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी पहिल्या नियमांतर्गत 1,000 रुपयांचा दंड, दुसऱ्या नियमांतर्गत 2,000 रुपयांचा दंड, तिसऱ्या नियमांतर्गत 5,000 रुपयांचा दंड, चौथ्या नियमांतर्गत तुम्हाला थेट 10,000 रुपयांचा दंड, आणि मित्रांनो, जो 5वा नियम आहे तर तो 5वा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा मित्रांनो, जर तुम्ही 5वा म्हणजे शेवटचा जर तुम्ही 5वा नियम मोडला तर तुम्हाला थेट 25,000 रुपयांचा दंड आणि काही महिन्यांसाठी तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो। या तुरुंगवासाच्या भोगाची शिक्षा तुम्हाला ही वर्षांमध्ये सुद्धा असू शकते। सरासरी 6 महिन्यांची या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, परंतु त्याच्या पुढे सुद्धा वाढू शकते। त्यामुळे हा 5वा नियम तुम्ही पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। बघा मित्रांनो, हे 5 कडक नियम सर्व प्रकारच्या दोन चाकी गाडीवरती लागू झालेले आहेत। कोणत्याही कंपनीची दोन चाकी गाडी तुम्ही वापरत असाल तर तुम्ही काळजीपूर्वक इथून पुढे आता गाडी चालवायची आहे आणि या नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे। बघा मित्रांनो, आजपासून सर्व गाड्यांची या ठिकाणी तपासणी करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचा कोणताही तालुका असेल, तुमचा कोणताही जिल्हा असेल, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील या गाड्यांची तपासणी सुरू झालेली आहे। म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्प्लेंडर गाडी असेल, युनिकॉर्न गाडी असेल, शाईन असेल, ज्युपिटर असेल, कोणत्याही कंपनीची स्कूटी असेल, आणि जर तुम्ही ती वापरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी या 5 नियमांचे पालन करावे लागणार आहे। बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा कुठेतरी बाहेर जाणार असाल
तर तुम्ही हे 2 कागदपत्रे खिशात घेऊन जायचे आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड लागणार नाही. अन्यथा जर तुम्ही हे 2 कागदपत्रे घेऊन नाही गेलात आणि या ठिकाणी तुम्हाला हा दंड बसू शकतो. आणि जर तुम्ही 5 नियम जर नाही पाळले तरी पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दंड सुद्धा बसणार आहे. बघा, या ठिकाणी दुचाकी चालकांसाठी नवीन नियमावली काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेले होते, परंतु काही दुचाकी चालकांना हे नियम माहीत नव्हते. बघा, एकंदरीत पाहायला गेलं तर हे 5 जे नवीन नियम आहेत, तर हे नियम याच्यामधील काही नियम जुने आहेत, काही जुन्या नियमांमध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. परंतु हे नवीन नियम या ठिकाणी दुचाकी चालकांना, काही चालकांना माहिती होते, परंतु राज्यातील काही 2 चाकी चालवणाऱ्या नागरिकांना हे नियम माहिती नव्हते. त्यामुळे आपण हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. आता बघा मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांमध्ये तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक चौकामध्ये पोलीस म्हणजेच आरटीओचे जे अधिकारी ऑफिसर असतात तर हे थांबलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी दुचाकी चालकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दंडांचा सामना सुद्धा करावा लागत आहे. बघा, सध्याच्या स्थितीला हे जे ट्रॅफिकवाले पोलीस आहेत म्हणजेच आरटीओ आहेत, तर हे तुम्ही नियमांचे पालन करत आहात का हे तपासून दंड करत आहेत. त्यामुळे मित्रांनो, हे नियम तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचे आहेत. जर तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची 2 चाकी गाडी असेल, ती गाडी तुम्ही वापरत असाल, कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा गावामध्ये जरी तुम्ही फिरवत असाल, तर तुम्हाला हे 5 नियम जाणून घेणं गरजेचं आहे. आणि गाडीवर बसला की लगेच खिशामध्ये 2 कागदपत्रे टाकणं गरजेचं आहे, अन्यथा मोठ्या दंडाचा सामना तुम्हाला सुद्धा करावा लागू शकतो. बघा मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खिशाला कात्री लागू नये, आपल्या महिन्याचं बजेट कोलमडू नये, आपल्याला कोणतीही शिक्षा होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला अगदी गावरान भाषेमध्ये हे 5 नियम सांगणार आहे. त्यासोबत तुम्ही 2 चाकी गाडी वापरत असाल तर तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत आणि हे 5 नियम त्यासोबत 2 कागदपत्रे सुद्धा आपण पाहणार आहोत. आता बघा मित्रांनो, एकंदरीत हे 5 नवीन नियम अगदी सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. यासोबत जी महत्त्वाची 2 कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायची आहेत, तर ती 2 कागदपत्रे सुद्धा सांगणार आहे. परंतु मित्रांनो, तुमच्याकडे शाईन गाडी असेल, ज्युपिटर गाडी असेल, युनिकॉर्न गाडी असेल, स्कूटी असेल, या व्यतिरिक्त दुसरी एखादी गाडी असेल, तर त्या गाडीवरती सुद्धा हे नियम लागू होणार आहेत. या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, भरपूर नागरिकांच्या, भरपूर वाहनधारकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्याकडे या कंपनीची 2 चाकी गाडी आहे, आमच्याकडे या कंपनीची 2 चाकी गाडी आहे. तर बघा, तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची 2 चाकी गाडी असेल तरी पण तुम्हाला हे नियम जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा हे नियम लागू करण्यात आलेले आहेत, या नियमांचं पालन करायचं आहे. आता बघा मित्रांनो, सरकारने जी नियमावली जाहीर केलेली आहे, तर या नियमावलीमध्ये सर्व 2 चाकी गाड्यांवरती हे नियमावली जाहीर करण्यात आलेले आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कंपनीची गाडी असेल तर तुम्हाला हे नियम जाणून घेणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जर हे 2 कागदपत्रे सोबत घेऊन गेला नाहीत तर तुम्हाला 1,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत दंड लागू शकतो. त्यामुळे ही 2 कागदपत्रे जाणून घेणं राज्यातील सर्व 2 चाकी चालकांसाठी महत्त्वाचं आहे. बघा मित्रांनो, चौकामध्ये ट्रॅफिक पोलिसांची नजर या ठिकाणी तुमच्यावरती असणार आहे, परंतु एका गुप्त ठिकाणाहून तुमच्यावरती नजर असणार आहे. आता ते ठिकाण सुद्धा आपण पाहणार आहोत. बघा, एकंदरीत ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून तुमच्यावरती नजर असणार आहे. त्यासोबत एका ठिकाणाहून अजून तुमच्यावरती नजर सुद्धा असणार आहे. तर ते गुप्त ठिकाण म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून, तुमच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून थेट तुमच्या आरसी बुकवरती या ठिकाणी हा दंड नोंदवला सुद्धा जाणार आहे. बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक तर हे जे ट्रॅफिकवाले पोलीस आहेत तर ते तर या ठिकाणी तुमच्यावरती या ठिकाणी नियम मोडल्यानंतर तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई तर करतील, परंतु या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून जरी तुम्ही ट्रॅफिकवाल्यांपासून वाचलात तरी पण सीसीटीव्हीच्या माध्यमातून जी तुमची नंबर प्लेट असते तर त्या नंबर प्लेटच्या माध्यमातून थेट तुमच्या आरसी बुकवरती या ठिकाणी पैशाचा मेसेज पाठवला जाणार आहे. हा दंड तुमच्या मोबाईलवरती डायरेक्ट येणार आहे, मेसेज येणार आहे. त्या मेसेजमध्ये तुम्ही कोणता नियम मोडलेला आहे, त्या नियमांतर्गत हा दंड लावलेला आहे, अशा पद्धतीची माहिती सुद्धा असणार आहे. आता बघा मित्रांनो, एकंदरीत भरपूर वेळ झालेला आहे. आता आपण या ठिकाणी ते 2 कागदपत्रे कोणकोणते आहेत, त्यासोबत हे जे 5 जुने नियम आहेत याच्यामध्ये काही जुने नियम आहेत, नवीन नियम आहेत, काही जुन्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे, दंडाच्या रकमा थोडेफार वाढवण्यात आलेल्या आहेत. तरी आपण 5 नियम पाहणार आहोत. त्यासोबत तुम्ही वाट पाहत असलेला हा जो 25,000 रुपयांचा दंड कोणत्या नियमांतर्गत लागणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आता बघा मित्रांनो, हे जे 5 नियम आहेत, आता हे नियम मोडल्यावर जो दंड लागणार
आहे तर हा दंड आता लगेच भरावा लागणार आहे, नाहीतर तुमची गाडी या ठिकाणी रोडवरती चालवून दिली जाणार नाही, तुमची गाडी जप्त सुद्धा केली जाऊ शकते। बघा मित्रांनो, अगोदर काय व्हायचं की ती जर तुम्ही नियम मोडला तर या ठिकाणी तुमच्या आरसी बुक वरती दंड पाठवला जायचा आणि तो दंड तुम्ही कधी पण भरत होतात, परंतु आता तसं होणार नाही। दंड पाठवल्यानंतर तुम्हाला तात्काळ ते पैसे भरावे लागतील, अन्यथा RTO चे अधिकारी या ठिकाणी तुमच्याकडून ते पैसे वसूल सुद्धा करणार आहेत। बघा मित्रांनो, आपण अनेकदा विचार करतो की त्याला काय होतंय, कुठे चौकामध्ये पोलीस असतील आणि जरी असले तरी त्यांनी आपल्याला पकडलं तर आपण या ठिकाणी त्यांना 100-200 रुपये देऊन सुटू असा आपला संभ्रम असतो, परंतु मित्रांनो आता हा गैरसमज तुमच्या डोक्यामधून काढून टाकायचा आहे, कारण आता या ठिकाणी 100 रुपये 200 रुपये देऊन तुमची सुटका होणार नाही, कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, वाहनधारकांची सुरक्षितता सुद्धा सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। बघा मित्रांनो, आता तो जुना जमाना गेलेला आहे, आता डिजिटल युग आलेलं आहे, म्हणजे सर्व जग हे तंत्रावरती आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही CCTV पासून वाचणार नाही, दंड हा 100% बसू शकतो, परंतु जे दंड मोडणार नाही त्यांना काळजी करायची गरज नाही, परंतु जे नियम मोडणार आहे त्यांच्यासाठी हा दंड 100% मोठा असणार आहे। परंतु मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की थेट 25,000 रुपयांचा दंड कशामुळे लावण्यात येत आहे, तर बघा मित्रांनो, रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी आणि राज्यामधील वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारने आता जोरदार कारवाईला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून वाहनधारकांची आणि या ठिकाणी अपघात रोखले जातील या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून हे नियम सुद्धा लागू झालेले आहेत। आता बघा मित्रांनो, विचार केला तर अगोदर हे दंड कमी होते, त्यामुळे आपण याकडे कानाडोळा करायचो, म्हणजेच आपण याकडे जास्त नियम पाळत नव्हतो, थोडेफार दुर्लक्ष कमी करत असतो। बघा एकंदरीत पाहायला गेला तर याच्या अगोदर काय व्हायचं की हे जे नियम होते तर हे नियम आपण मोडत होतो आणि हे नियम मोडल्यामुळे आपण याच्याकडे कानाडोळा करत असायचो, या नियमांकडे गांभीर्याने पाहत नव्हतो, परंतु मित्रांनो आता अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामुळे आता या दंडाची रक्कम सुद्धा वाढवण्यात आलेली आहे, जेणेकरून वाहनधारक नियम पाळतील आणि या ठिकाणी अपघाताचे प्रमाण कमी होईल। तर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लावण्यात आलेले आहेत आणि दंडाच्या रक्कम सुद्धा जास्त केलेल्या आहेत। बघा मित्रांनो, ऑनलाईन CCTVच्या माध्यमातून तुमच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून थेट तुमच्या RC बुकवरती हा दंड पाठवण्यात येणार आहे। आता हा दंड तुम्हाला 100% भरावा सुद्धा लागणार आहे, जर तुम्ही दंड भरला नाही तर या ठिकाणी तुम्हाला मोठमोठ्या समस्यांना सामोरे सुद्धा जावे लागणार आहे। आता बघा मित्रांनो, जर तुम्ही हेल्मेट घातले नाही, गाडीवरती तिघे जण फिरलात, गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत असाल तर तुम्हाला आता कळणार सुद्धा नाही, थेट तुमच्या गाडीच्या या ठिकाणी नंबर प्लेटच्या माध्यमातून तुमच्या RC बुकवरती हा दंड या ठिकाणी पाठवला जाणार आहे आणि हा दंड तुम्हाला आता वेळेतच भरावा लागणार आहे। जर तुम्ही हा दंड वेळेत भरला नाही तर तुम्हाला रोडवरती गाडी चालवता येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, हे 5 नियम कोणकोणते आहेत, या 5 नियमांचं पालन कशा पद्धतीने करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपण अगदी सविस्तर पद्धतीने हे 5 नवीन नियम पाहणार आहोत, म्हणजेच जुन्या नियमांमध्ये जे नवीन बदल झालेले आहेत, तर या ठिकाणी जुन्या नियमांमध्ये जे नवीन बदल झालेले आहेत तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। बघा मित्रांनो, एकंदरीत पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण सविस्तर पद्धतीने नियम सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे पुढचे 2 मिनिटे या ठिकाणी 2 मिनिटे वेळ काढून हा नियम सुद्धा पाहायचे आहेत। आता बघा मित्रांनो, जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम ABS प्रणाली अनिवार्य। बघा या ठिकाणी पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे या ठिकाणी बघा 1 जानेवारी 2026 पासून भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व दुचाकी चालकांसाठी या ठिकाणी ABS प्रणाली अनिवार्य सुद्धा करण्यात आलेला आहे। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आपण दुसरा नियम बघून घ्या। बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दुसरा नियम हेल्मेट सक्तीचा लावण्यात आलेला आहे। आता तुम्ही नवीन दुचाकी खरेदी करायला गेलात तर शोरूम मधून तुम्हाला 2 BIS प्रमाणित हेल्मेट मिळणे अनिवार्य आहे, एक चालकांसाठी आणि एक मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी हा दुसरा हेल्मेट असणार आहे। बघा तुम्ही जर नवीन गाडी खरेदी करायला गेला तर या ठिकाणी तुम्हाला आता 2 हेल्मेट मिळणार आहेत, ही तुमच्यासाठी खुशखबरी असणार आहे। एक पहिला जो हेल्मेट आहे तर तो गाडी चालवणाऱ्यासाठी आणि दुसरा जो हेल्मेट आहे तर तो तुमच्या गाडीच्या मागे बसणाऱ्यासाठी असणार आहे। बघा रस्त्यावर चालताना दोघांनाही हेल्मेट असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी 1,000 रुपयापासून ते 2,000 रुपयापर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला 1,000 रुपयांचा किंवा 2,000 रुपयांचा दंड लागू नये तर तुम्ही या ठिकाणी स्वतः पण हेल्मेट घालायचं आहे आणि तुमच्या मागे जी व्यक्ती बसलेली असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी हेल्मेट घालणं गरजेचं
गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा बघा, तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, अल्पवयीन चालकांसाठी कठोर दंड आहे बघा. तिसरा नियम जर तुम्ही नाही मोडला तर या ठिकाणी तुम्हाला मोठा दंड होणार आहे बघा. जर तुम्ही 18 वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी गाडी चालवताना पकडले गेले तर या ठिकाणी आता त्या मुलांना किंवा मुलींना हा दंड बसणार नाही, तर थेट 25,000 रुपयांचा दंड हा मुलांच्या आणि मुलींच्या पालकांना सुद्धा बसणार आहे. त्यानंतर 3 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. इतकेच नाही तर त्या मुलाला वयाची 25 वर्ष होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा मिळणार नाही बघा. तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, अल्पवयीन चालकांसाठी कठोर दंड. 18 वर्षांच्या खालील जो मुलगा असेल मुलगी असेल त्यांना या ठिकाणी गाडी देऊ नका. जर तुमचा मुलगा किती लाडका असेल मुलगी लाडकी असेल तर त्यांचं 18 वय पूर्ण होईपर्यंत गाडी सुद्धा द्यायची नाही, अन्यथा 25,000 रुपयांचा दंड आणि या ठिकाणी तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो. आता बघा मित्रांनो, आपण पुढचे नियम सुद्धा सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु तुम्हाला सर्व नियम सुद्धा कळणार आहेत बघा. पुढचा चौथा नियम म्हणजे प्रलंबित चलन आणि आरसी बघा. जर तुमचे ट्रॅफिक चलन फाईन बराच वेळ प्रलंबित असेल तर आता सरकार तुमच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द करणार आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा सस्पेंड करू शकते. त्यामुळे तुमचे जुने दंड वेळेतच भरायचे आहेत, अन्यथा तुमची गाडी रस्त्यावरती चालण्यासाठी कायदेशीर सुद्धा ठरणार नाही बघा. जरी याच्या अगोदरच तुम्हाला कुठेतरी दंड लागलेला असेल आणि तो जर दंड अजून भरलेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तो दंड भरायचा आहे, अन्यथा तुमची आरसी रद्द होऊ शकते आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन आहे तर ते सुद्धा 3 महिन्यांसाठी सस्पेंड होऊ शकते. त्यानंतर 5वा नियम बघा, सुरक्षितेची अतिरिक्त काळजी बघा. नवीन नियमानुसार रात्रीच्या वेळे दुचाकी चालवताना या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे किंवा रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घालणे तुमच्या सुरक्षितेसाठी महत्त्वाचे ठरू शकते. यामुळे इतर वाहन चालकांना तुम्ही अंधारामध्ये सुद्धा सहज दिसू शकता आणि अपघाताचा धोका सुद्धा कमी होणार आहे बघा. 5वा नियम म्हणजे सुरक्षिततेसाठी सरकारने रात्रीच्या वेळी ज्यांना 2 चाकी गाडी चालवायची असेल तर या ठिकाणी त्यांना जॅकेट घालायचं आहे किंवा टेप लावायचं आहे. जर तुम्ही टेप लावला किंवा जॅकेट घातलं तर या ठिकाणी त्या लाईटीच्या प्रकाशाने तुम्ही दिसणार आहात आणि या ठिकाणी कुठेही अपघात होणार नाही. आता बघा मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा नियम बघा, मद्यपान करून गाडी चालवणे बघा. मद्यपान करून गाडी चालवल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी 10,000 रुपयांचा दंड किंवा 6 महिने जेल आणि दुसऱ्यांदा पकडले गेल्यास 15,000 रुपयांचा दंड आणि 2 वर्षापर्यंत जेल सुद्धा होऊ शकते बघा. मित्रांनो, जर तुम्ही नशेमध्ये गाडी चालवत असाल, दारू पिऊन गाडी चालवत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा पकडल्यास 10,000 रुपयांचा दंड, 6 महिन्यांचा तुरुंगवास, दुसऱ्यांदा पकडल्या गेल्यास 15,000 रुपयापर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे दारू कधी पिऊन गाडी चालवू नका बघा. या ठिकाणी आता पुढचा नियम बघून घ्या बघा. ट्रिपल सीट बघा, दुचाकीवर 2 पेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास 1,000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स सुद्धा रद्द होणार आहे बघा. 2 पेक्षा अधिक या ठिकाणी मित्रांना सुद्धा मैत्रिणींना सुद्धा गाडीवरती बसू नका, अन्यथा दंडांचा सामना करावा लागू शकतो. त्यानंतर पुढचा नियम बघा, आपत्कालीन वाहनांना वाट न देणे बघा. रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांना रस्ता न दिल्यास 10,000 रुपयांचा मोठा दंड भरावा लागू शकतो बघा. ॲम्ब्युलन्स असेल किंवा फायर ब्रिगेडचे जे या ठिकाणी अग्निशमन दल असतात तर त्यांना तुम्ही जर रोडला साईट न दिली तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड बसावा लागू शकतो. त्यानंतर या ठिकाणी बघा विम्याचा नियम आहे बघा. इन्शुरन्स शिवाय गाडी चालवल्यास 2,000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांची जेल सुद्धा होऊ शकते. वारंवार नियम मोडल्यास 4,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो बघा 11वा नियम, ओव्हर स्पीडिंग बघा. मर्यादापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास 1,000 ते 2,000 रुपयापर्यंत दंड आणि लायसन्स सुद्धा रद्द होऊ शकते. त्यामुळे कमी स्पीडमध्ये गाडी चालवणं उपयुक्त ठरणार आहे. आता बघा मित्रांनो 12वा नियम बघा, डेंजरस ड्रायव्हिंग आणि स्टंट बघा. रस्त्यावर स्टंट करणे किंवा धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्यास 5,000 रुपयापर्यंत दंड आणि तुम्हाला जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते. त्यामुळे या ठिकाणी रोडवरती कोणत्याही प्रकारचा स्टंट करू नका, अन्यथा पैसे तर जातील आणि गाडीवरती सुद्धा कारवाई होऊ शकते. त्यानंतर पुढचा नियम बघा, PUC प्रमाणपत्र. तुमच्या गाडीचे प्रदूषण प्रमाणपत्र वैध नसल्यास तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड किंवा 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर 15 वर्षांपेक्षा जुनी गाडी असेल बघा, 15 वर्षांपेक्षा जुन्या खाजगी वाहनांना आता स्क्रॅपेज पॉलिसीनुसार फिटनेस टेस्ट पास करावी लागेल, अन्यथा ती रस्त्यावर चालवताना या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, ती गाडी सुद्धा चालवता येणार नाही. आता बघा मित्रांनो, एकंदरीत हे महत्त्वाचे नियम होते. याच्यामध्ये नशेमध्ये गाडी चालवू नका,
PUC या ठिकाणी प्रमाणपत्र असायला पाहिजे. 18 वर्षांपेक्षा अल्पवयीन मुलांना गाडी हातामध्ये देऊ नका, त्यांना चालवाय देऊ नका. या ठिकाणी तुम्ही इन्शुरन्स गाडीचा काढून ठेवायचा आहे. हेल्मेट न घालता गाडी चालू नका. तुम्हाला हेल्मेट असला पाहिजे. तुमच्या मागच्या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट असणं अनिवार्य आहे. तुमची गाडी या ठिकाणी ओकेमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा दंड लागणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची जी कागदपत्रे आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे, RC बुक सुद्धा असलं पाहिजे. असे आधार कार्ड असू द्या. बघा, एक थोडंसं बारकं एखादं पॉकेट घ्या आणि त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, तुम्हाला जे उपयुक्त कागदपत्रे आहेत ते त्या कागदपत्रांमध्ये या ठिकाणी ते पाकिटामध्ये कागदपत्रे ठेवा, जेणेकरून कधी पण गरज पडली तर तुम्ही ती कागदपत्रे कुठे पण देऊ शकता. बघा मित्रांनो, हे नियम जुनेच आहेत, परंतु हे नियम भरपूर अशा वाहनधारकांना माहिती नाही. कारण त्यांच्या मनामध्ये कसं आहे की या ठिकाणी अगोदर जे जुने नियम होते बघा, 100 रुपये दंड, 500 रुपये दंड, 1000 रुपये दंड, 5000, अशा पद्धतीने जे जुने नियम होते तर ते जुने नियम आहेत. परंतु या जुन्या नियमांच्या दंडाच्या रकमा वाढवण्यात आलेल्या आहेत. तर या दंडांच्या रकमा तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगितलेल्या आहेत. जुन्या नियमांमध्ये थोडेफार चेंजेस करण्यात आलेले आहेत, त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गरज आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे.